आज आपण इयत्ता 6वी या इयत्तेतला पाठ शेकडेवारी हा बघणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय? हॅलो, स्क्रीनवर काय दिसतंय? स्क्रीनवरती पाणी जपून वापरा, धरणाचा साठा किती आहे ते दिसतंय. पाणी जपून वापरा, मोबाईलची बॅटरी. ठीक आहे. इथे आपण बघतोय की धरणाच्या साठ्यावर एक आकडा लिहिलेला आहे. तो कोणता आहे? 58. आणि मोबाईलची बॅटरी आहे त्याच्या तो लिहिलेला आहे 43. तर या 58 आणि 43 यापुढे कोणतं चिन्ह आहे? तर ते आहे टक्केवारीचं किंवा शेकडेवारीचं. म्हणजेच जर धरणाच्या साठ्यात धरणाचा साठा हा 100 एकक असा असेल तर त्यामध्ये 58 एकक एवढे पाणी आहे. म्हणजेच 100 पैकी 58 एवढे आहे. बरोबर आहे. त्यानंतर बॅटरी जर 100 एकक एवढी चार्ज होत असेल, जर बॅटरी 100 एकक एवढी चार्ज होत असेल तर आत्ता बॅटरीचे पर्सेंटेज काय आहेत? तर ती आहे 43 एकक एवढी आहेत. या चिन्हाला, हे जे चिन्ह आहे या चिन्हाला टक्केवारी किंवा शेकडेवारीचं चिन्ह म्हणतात. म्हणजेच इंग्लिशमध्ये पर्सेंटेज साईन म्हणतात. बरोबर आहे. आता या शेकडेवारीचं अजून एक उदाहरण, आपण जेव्हा परीक्षा देतो, बरोबर आहे, परीक्षा देतो त्यावेळेस आपण मराठी, इंग्लिश, गणित, पुन्हा बाकीचे बरेच असे 6-7 पेपर देतो. या 6-7 पेपरपैकी आपल्याला जेव्हा शेवटचा रिझल्ट येतो त्यावेळेस आपल्याला तो कसा येतो? पर्सेंटेजमध्ये येतो ना, टक्केवारीमध्ये येतो. बरोबर आहे. हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो, हो येतोय. बरोबर आहे. आपल्याला शाळेचा रिझल्ट येतो तो कशात येतो? टक्केवारीत. म्हणजेच ही टक्केवारी म्हणजे काय? तर टक्केवारी म्हणजे 100च्या अंशामध्ये व्यक्त केलेली संख्या. काय? टक्केवारी किंवा शेकडेवारी म्हणजे 100च्या अंशांमध्ये व्यक्त केलेली संख्या. आता रोजच्या वापरण्यात येणारी उदाहरणं कोणती टक्केवारीची किंवा शेकडेवारीची? कोणी सांगू शकेल? आपल्याला स्क्रीनवर दिसतंय एक सेल लागलेला आहे आणि त्या सेलची 70% आपल्याला ऑफर दिलेली आहे. या सेलमध्ये 70% ऑफर म्हणजेच काय? तर जर एखाद्या वस्तूची किंमत ही 100 रुपये असेल तर त्या 100 रुपयामध्ये 70% एवढी आपल्याला काय मिळेल? सूट मिळेल. म्हणजेच ती वस्तू कितीला मिळेल आपल्याला? हॅलो, कोणी सांगेल? हॅलो, परत विचारा. जर आपल्याला एखादी वस्तू 70% सूट मिळत असेल, कोणत्याही सेलमध्ये गेल्यावर जर एखादी वस्तू 70% सूट मिळत असेल तर ती वस्तू आपल्याला कितीला मिळेल? 30 रुपयाला. बरोबर. म्हणजे एवढी त्याच्यावर सूट आहे. 100ला मिळणारी वस्तू ही 70ला मिळते. तसंच 25% ऑफर. अजून काही गोष्टी आहेत का व्यवहारातल्या की ज्या आपण शेकडेवारीमध्ये दाखवतो? कोणी सांगू शकेल का? कोणी सांगू शकेल का? तर व्यवहारात बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऑफर मिळतात किंवा काही ठिकाणी आपल्याला पदार्थांचे पर्सेंटेज बघायचे असतात. या गोष्टी कशा असतात? शेकडेवारीमध्ये आपल्याला दाखवतात. मग शेकडेवारी म्हणजे नक्की काय? तर शेकडेवारी म्हणजे 100च्या आधारावर केलेली तुलना. 100च्या आधारावर केलेली तुलना किंवा 100च्या अंशांमध्ये व्यक्त केलेली संख्या. आता याचं सूत्र काय? शेकडेवारी म्हणजे शेकडेवारी बरोबर किंवा टक्केवारी बरोबर दिलेली संख्या भागिले एकूण संख्या गुणिले 100. लक्षात आले? हॅलो, आले लक्षात. शेकडेवारी म्हणजेच काय? दिलेली संख्या भागिले एकूण संख्या गुणिले 100. तर हे जे खाली चिन्ह दिसतंय आपल्याला 58 किंवा 70 किंवा 43च्या पुढे जे चिन्ह दिसतंय त्याला टक्केवारी म्हणायचं. आता आपण याचं एक उदाहरण बघूयात. जर एखाद्या वर्गात 50 विद्यार्थी आहेत
जर एखाद्या वर्गात एकूण मुले आणि मुली असे मिळून 50 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 20 मुली आहेत, तर त्या वर्गातल्या मुलींची टक्केवारी किंवा शेकडेवारी काय असेल, ही कशी काढणार? त्या वर्गातल्या मुलींची शेकडेवारी कशी काढणार? तर मुलींची शेकडेवारी ही 20/50 गुणिले 100. असं का? तर 20 मुली आहेत, त्यापैकी एकूण विद्यार्थी किती आहेत? 50. त्यापैकी मुली किती आहेत? 20. म्हणून 20/100, 20/50 गुणिले 100 बरोबर मुली किती झाल्या? 40%. आता अपूर्णांकाची टक्केवारी किंवा अपूर्णांकातून टक्केवारी कशी बघायची? थोडक्यात अपूर्णांकातून टक्केवारी बघताना आपण जेव्हा नेहमी म्हणतो की हा ग्लास 1/4 एवढा भरलेला आहे किंवा अर्ध धरण भरलेलं आहे. अर्ध म्हणजे किती टक्के? जर टक्केवारीत म्हणलं 1/4 म्हणजे किती आणि अर्ध म्हणजे किती? तर 1/4 म्हणजे 25% आणि अर्ध म्हणजे 50%. बरोबर आहे. मग 3/4 कोण सांगेल? 3/4 म्हणजे किती? 75%. बरोबर, 75%. आणि 2/5 म्हणजे 40%. तर या प्रकारे आपण काय करू शकतो? अपूर्णांकातून टक्केवारी काढू शकतो. आता जर मला समजा 3/4 काढायचंय तर मी काय करेल? 3/4 बरोबर. जर आता मी काय करेल? छेदाला 100 येईपर्यंत गुणाकार करेल. 3/4चा छेद 100 कधी येईल? तर दोन्हीलाही, अंशाला आणि छेदाला दोन्हीलाही जेव्हा मी 25ने गुणाकार करेल तेव्हा काय होईल? 75/100 म्हणजेच 3/4 बरोबर 75% येईल. तसेच 2/5 घेताना मी काय करू शकेल? मला काय करायचं आहे? आता हा जो छेद आहे तो 100 करायचा आहे. मग मी अंशाला आणि छेदाला कशाने गुणाकार करू शकेल? 2/5 या अपूर्णांकाचा छेद 100 करायचा आहे. मग अंशाला आणि छेदाला कशाने गुणाकार करता येईल? कोणी सांगू शकेल? 20 बरोबर आहे. म्हणजेच 2 गुणिले 20 भागिले 5 गुणिले 20 म्हणजेच 40/100 म्हणजेच ते झाले 40%. बरोबर आहे. अशाच पद्धतीने आपण खूप टक्केवारी बऱ्याच उदाहरणात टक्केवारी काढू शकतो. जसं की कोकणात सरासरीच्या पेक्षा जास्त टक्के पाऊस झाला किंवा या मुलांची शेकडेवारी जास्त आहे. आपण साधं घरी व्यवहारात जेव्हा लिंब वगैरे घेतो, लिंबाची लोणची करतो, त्यावेळेस ती लिंबे आपल्याला कशी मिळतात? शेकड्याने मिळतात. बरोबर आहे. या शेकडेवारीवर मिळतात. किंवा खूप पदार्थ असे असतात जे आपल्याला टक्केवारीवर मिळतात. टॅक्स जेव्हा भरतो तो टॅक्स जो मिळतो तो सुद्धा आपल्याला कशात मिळतो? पर्सेंटेजमध्ये म्हणजेच शेकडेवारीमध्ये मिळतो. अशी खूप व्यवहारातली उदाहरणं आहेत. तर आता 20/100 म्हणजे किती? मी आत्ता सांगितलं त्यावरून 20/100 म्हणजे किती असू शकतील? 20/100 म्हणजे किती टक्के? किंवा 1/5. हॅलो, 1/5. 1/5 म्हणजेच 20% की नाही? 20/100 म्हणजे 20% किंवा 20%. बरोबर. आणि त्याचप्रमाणे 15%च्या अपूर्णांकात रूपांतर कसे करता येईल? 15/100. बरोबर, 15/100 म्हणजेच 15%. आता जर 25 विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थी अनुपस्थित आहेत, बरोबर आहे. एखाद्या वर्गात 25 विद्यार्थी आहेत आणि त्या 25 विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थी जर अब्सेंट आहेत, अनुपस्थित आहेत, तर एकूण अनुपस्थित किती म्हणजे किती टक्केवारी आहे अनुपस्थित विद्यार्थ्यांची? हे करताना आपण काय करणार? 5/25 गुणिले 100. बरोबर आहे. आणि ह्याची टक्केवारी किती येईल आता? 20%. बरोबर, 20% विद्यार्थी हे अनुपस्थित असतील. म्हणजेच आपण या टक्केवारीमध्ये काय बघितलं? तर टक्केवारी म्हणजे 100 मधील भाग. आपण काय करतो? जेव्हा 100चा अंश असलेला भाग 100च्या अंशामध्ये एखादी संख्या व्यक्त करतो किंवा 100पैकी 100च्या तुलनेत जेव्हा आपण एखाद्या संख्येची तुलना करतो त्याला म्हणायचं शेकडेवारी किंवा टक्केवारी. बरोबर. आता एक
उदाहरण आहे, एका शाळेतील 1200 विद्यार्थ्यांपैकी 720 विद्यार्थ्यांना संकलित मूल्यांकनात गणित विषयात अ श्रेणी मिळाली. बरोबर आहे. तर अ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती असेल? अ श्रेणी मिळालेले विद्यार्थी तर ए मानलेले. बरोबर आहे. ए म्हणजेच किती? त्याची टक्केवारी असेल. बरोबर आहे. हॅलो. हा. हो. तर आपल्याला पहिल्यांदा काय दिलेलं आहे? एका शाळेत किती विद्यार्थी आहेत? 1200 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 720 विद्यार्थ्यांना अ श्रेणी मिळाली आहे. म्हणजेच 720 भागिले 1200 बरोबर ए भागिले 100. ए म्हणजेच काय? आपल्याला शेकडा ए एवढ्या विद्यार्थ्यांना टक्केवारी अ श्रेणी मिळालेली आहे असं आपण मानलेलं आहे. म्हणजेच ए भागिले 100 गुणिले 100 म्हणजे 720 भागिले 1200 गुणिले 100. बरोबर आहे. हा. मग 720 भागिले 1200 गुणिले 100 याचं जर आपण आकडेमोड केली तर त्या ए ची किंमत येते 60. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? तर अ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही 60% आहे किंवा त्या वर्गातील 60% विद्यार्थ्यांना अ श्रेणी मिळालेली आहे. बरोबर. लक्षात येतं? तर या पद्धतीने आपण टक्केवारी किंवा शेकडेवारी हा पाठ बघितला. पुढच्या याला आपण शेकडेवारीची अधिक उदाहरणे कशी सोडवायची हे बघणार आहोत. येताना तर आपला स्वाध्याय काय असेल? तर सराव संच 30 मधील उदाहरण क्रमांक 1 आणि 2 सोडवून आणायचे. ओके.